छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा व गण्याला वंदन करून आपण पाहतोय ओम माटाडीश्वर क्रिकेट संघ माटाडी आयोजित माटाडी चषक 2026 आणि आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिल्या मॅच मध्ये आपण पाहतोय देवीचा पाडा संघाने नाणेफेकी जिंकली आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे बॅटिंग करावी लागेल या मॅच मध्ये आपण पाहतोय टीम प्रांजल सरून 11 जय जलेश्वर वाडेगर या टीमला आपण पाहतोय दुसऱ्या मॅच मध्ये आगासन विरुद्ध उंबारली अशी लढत आहे त्यानंतर वाकलन विरुद्ध नेजेबी बेतवडे विरुद्ध अंतारले अशा 8 संघ इन ऍक्शन मध्ये एक जबरदस्त स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते 2 दिवसीय स्पर्धा मात्र 16 संघ या स्पर्धेमध्ये इन ऍक्शन मध्ये अतुल भोईर आणि सिद्धू पाटील हे सामने जोडे आपल्या पाहायला मिळते प्रांजल सरून 11 जय जलेश्वर वाडेगर ओम माटाडीश्वर क्रिकेट संघ माटाडी आयोजित ही स्पर्धा तुम्ही पाहतायत माटाडी चषक 2026 गोलंदाजी करण्यासाठी योगेश मात्र येतात पहिल्या षटकामध्ये अतुल भोईर स्ट्राइक एंडला आहेत नो स्ट्राइक एंडला सिद्धू पाटील आहेत देवीचा पाडा संघाने नाणेफेकी जिंकली या मॅच मध्ये आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि सप्रा क्रीडांगण नेहमी चर्चेत असतं बॉलची मागणी करण्यात आलेली आहे आज आपण पाहतोय 16 जानेवारी आणि पहिल्या फेरीतील सर्व सामने तुम्हाला 5 षटकांचे पाहायला मिळतील कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार नेहमी स्पर्धा फर्स्ट मॅच सेकंड मॅच झाल्यानंतर लक्षात घ्या दोन्ही टीम्स विनरची मॅच तिसरी असेल या सूचना आधीच आम्ही करतोय आणि केलेल्या आहेत ओम माटाडीश्वर चषक आपण पाहतोय ओम माटाडीश्वर क्रिकेट संघ माटाडी आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल घर बसल्या तुम्ही एन्जॉय करू शकाल supersport.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट तुम्हाला पाहायला मिळतंय दीपेश मुंडे या वाहिनीचे सर्व आपल्याला पाहायला मिळत आहेत सुरेश पाटील साहेबांच्या शुभास्याने विश्वास पाटील साहेबांच्या शुभास्या आपण इष्टांचं पूजन केलं आणि त्याची उपस्थिती आपल्या व्यासपीठावरती पाहायला मिळते सामन्याला सुरुवात होते बरोबर 10 वाजून 33 मिनिटांनी पहिला चेंडू पडेल गोलंदाज योगेश एका साइडने या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो टॅप करण्याचा प्रयत्न होता अतुल भोईर स्ट्राइक एंडला आणि पहिला बॉल हा डॉट आपल्याला पाहायला मिळतो आपल्या टीव्ही स्क्रीन वरती ऍक्शन रिप्ले 5 ओव्हरची मॅच 25 मिनिटात इनिंग तुम्हाला संपन्न करायची लक्षात घ्या 10 वाजून 33 मिनिटांनी पहिला बॉल पडलाय योगेश मात्रे फुलटॉस आहे स्क्वेअर लेगच्या वरून पाठवून दिलंय सीमारेषेच्या बाहेर 7 धावांसाठी सिक्सर आलाय माटाडी चषक 2026 मधला पहिला षटकार अतुल भोईरच्या बॅटमधून जर डाऊट वाटला पंच रिव्ह्यू घेऊ शकतात लक्षात घ्या योगेश
कोणत्याही संघाला रिव्ह्यू नसेल लक्षात घ्या या स्पर्धेमध्ये फक्त पंचांनाच डाऊटफुल वाटलं ते रिव्ह्यू घेऊ शकतात डॉट बॉलची ते समाप्त एक षटकार जरूर आला योगेश ऑन साइडला खेळायचं होतं मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहेत रनआउटची संधी आहे डायरेक्ट हिट झाला असं कदाचित अतुल पॉपिंग क्रेज मध्ये पोहोचले होते की नाही हे सांगणं थोडंसं कठीण आहे मात्र सिंगल इथे मिळालेली आहे हा ऍक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती व्यवस्थित चेंडू बॅटच्या संपर्कात आला नाहीये सिद्धूने कॉल दिला अक्षय तिथे होते थोडक्यात बचावले असंच म्हणावं लागेल देवीच्या बळचे बाळादादा यांचे आगमन झाले त्यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत वाडेकरचे गुणी मान्यवर उपस्थित असेल त्यांना विनंती आपण या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत 4 चेंडूमध्ये 7 धावा आलेले आहेत 5 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळतोय आई चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय मात्र एसटीकडनं चूक झाली बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळाली बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळाले 8 धावा आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली योगेशने थोडस शांत ठेवले ते प्रांजल सरून 11 जय जलेश्वर वाडेकर या टीमला प्रवीण तांडेल बेतोडे यांनी पुरस्कृत केला संघ वाडेकर डॉट बॉलची ते समाप्त होईल मैदानाच्या आतमध्ये थोडीशी फेकाफेक पाहायला मिळते मात्र सिद्धूने कॉल दिला की 2 धावा होणार 1 धाव होणार नाहीये त्यामुळे तिथे त्यांनी थांबवला अतुलला आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय षटकार जरी आला असेल योगेशच्या ओव्हरमध्ये मात्र फक्त 8 धावा त्यांनी या ओव्हरमध्ये खर्च केलेले आहेत 5 ओव्हरची मॅच आहे एका साइडनी स्पर्धा खेळली जाते यानंतर ओम साई आगासर आणि गावदेवी उंबारली दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचे साहिल आले दुसऱ्या ओव्हरमध्ये ओमकार पाटील येत आहेत ओम से आकाशांचे कॅप्टन कारण की वेळेला महत्व नेहमीच ओमकार पाटील देत असतात कोणतीही स्पर्धा असो त्यांची ही खासियत आहे त्यामुळे आम्ही नेहमीच ओमकार पाटीलचं कौतुक करत असतो कारण की वेळेला महत्व देणं गरजेचं आहे खेळाडूने दुसरी मॅच त्यांना माहिती खेळायची 10:30 वाजलेले आहेत त्यामुळे वेळेत येणं वेळ सामना खेळणं खूप गरजेचं आहे साहिल गोलंदाजी मार्कवर ऑन साइडला खेचायचं होतं बॉलला शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला अक्षय तिथे सिद्धूच्या खात्यामध्ये एक धाव ऍड होईल सिद्धूचं खातं उघडलं होतं सिंगलने कारण सिद्धूने या मॅच मध्ये खातं उघडलं होतं पहिल्या ओव्हरमध्ये एक चेंडू धरून त्यांनी फेस केला मात्र स्ट्राईक आल्यानंतर खातं उघडलं तरी 9 धावा दापलकोती लागलेत स्ट्राईकेटला अतुल शॉर्ट पेनचा बॉल होता त्याला पाठवून दिलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी सिक्सर साहिलला तुम्ही माझा एक नवीन चेहरा आपल्याला पाहायला मिळतोय साहिलच्या स्वरूपात आपण पाहतोय 15 धावा दापलकोती लागल्यात आपण पाहतोय अतुल 13 वरती नाबाद आहेत 6 चेंडूचा खेळ आतापर्यंत त्यांनी केलेला आहे मग ते साहिलचा पुढचा बॉल साहिल कमबॅक करेल का या मॅच मध्ये बघायचंय ऑप्शनच्या बाहेर होता पंचांनी व्हाईट बॉल घोषित केला सचिन ठाकूर सरांना तुम्ही पाहताय मेन पंचांच्या भूमिकेत आणि स्क्वेअर लेगचे पंच आपण पाहतोय शशांक पाटील सरांना तुम्ही पाहताय दोन्ही चांगले क्रिकेटर संदर्भ संघासाठी चांगले क्रिकेट खेळत आहेत दुसऱ्या बाजूला पडले संघासाठी खूप महत्वाची भूमिका 40+ मध्ये सचिन ठाकूर सरांची तुम्हाला पाहायला मिळते 16 धावा दापलकोती लागलेत रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता ऑप्शनच्या भरपूर बाहेर होता साहिल फुल टॉस बॉल होता फक्त दिशा दिली आहे कव्हरच्या दिशेने आणि बॉल जाईल सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी येतोय चौकार आपण पाहतोय प्रांजल सरून 11 जय जलेश्वर वाडेकर प्रवीणजी तांडेल पुरस्कृत हा संघ तुम्ही पाहतायत बेतवडेचे आणि नेहमीच बऱ्याच वेळा आकाशन असेल वडवली बी असेल वाडेकर असेल वाकलन असेल अशा बऱ्याचशा संघांना ते पॅक करतात एक पुरस्कृत म्हणून
ताला असेल तर या पवित्राने खास करून सपरा मैदान ज्यावेळी आपण पाहतो 20 धावा धापडकरती आपल्या पाहायला मिळत आहेत। दुसरं षटक प्रगती पथावर आहे। रिवर्स फटका अतुल भोईर या फटक्यांसाठी नेहमी चर्चेत असतात आणि बॉलला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर आणि त्यानंतर सिद्धू त्याचं कौतुक करत असताना येतोय सिक्सर। मध्ये 26 धावा आपल्याला धापडकरती पाहायला मिळत आहेत। सव्वीस धावा धापडकरती आपण बघू शकाल। जबरदस्त स्टार्ट तुम्हाला पाहायला मिळते टॉस गमावल्यानंतर, कारण की 5 ओव्हरची मॅच आहे। 8 बॉल मध्ये अतुल 23 वरती नाबाद आपल्याला पाहायला मिळत आहेत। जे आमचे लाडके प्रेक्षक युट्यूब वरती आता जोडले गेले त्यांना शुभ सकाळ। साईल आहे चेंडू ऑप्शनच्या बाहेर आहे, पंच वाईट शिकून करतायत। हातावरती नियंत्रण नाहीये साईलच्या, जरी यंगस्टर असतील मात्र त्यांना अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावं लागेल, आत्मविश्वासाने खेळ करावा लागेल। तर क्रिकेट हा खेळच आत्मविश्वासाचा आहे। जर तुम्ही दबावाखाली क्रिकेट खेळाल तर तुमचा खेळ चांगला होणार नाहीये। 27 धावा आतापर्यंत धापडकरती लागलेले आहेत। वाडेकर विरुद्ध देवीचा बडाशी मॅच। फटका दमदार आहे, अतुल भोईरच्या बॅट मधून आपण पाहतोय, मात्र वाईडिश लॉंगॉनला तिथे क्षेत्ररक्षक आहे। जर झाडाच्या बाजूला जर डायरेक्ट लागला तर षटकार आहे, लक्षात घ्या, आणि टप्पा पडून लागला तर चौकार आहे। मात्र तसं काही घडलं नाहीये, तर अतुलला माघारी परतावं लागेल आणि साईलच्या खात्यामध्ये पहिली विकेट। आतापर्यंत या संघाने जिंकलेले टेनिस बॉल क्रिकेट आपला विचार केला कल्याण डोंबिवलीचा। पॉवर प्ले मधला शेवटचा चेंडू शिल्लक आहे, धावसंख्या 27। रणजित आमच्या सोबत आहेत, आयोजकांनी स्कोरच्या भूमिकेत सुद्धा आपल्याला त्यांना पाहायला मिळत आहेत। खेळपट्टी खूप चांगली पाहायला मिळते। खेळपट्टी तुम्ही पाहताय इथे मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये ठेवण्यात आलेलं आहे। आता मात्र साईलचा कमबॅक पाहायला मिळाला। शेवटच्या बॉलवरती एक सिंगल त्यांनी खर्च केले। 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि 14.00च्या सरासरीने प्रांजल सरून 11 जय जलेश्वर वाडेकरची धावसंख्या ती 28 धावा धापडकरती। 28 धावा आलेले आहेत। अजूनही 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे। यानंतर आगासन आणि उंबारली दोन्ही टीमच्या कॅप्टनने लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचंय। आगासनचे कॅप्टन ऑलरेडी आलेले ओंकार पाटील, उंबारली टीमला भेट असेल आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचंय। सूरज बॅटची हे एज लागली होती मात्र इथे
समीर होते त्यांच्या मागे. झेल थोडासा कठीण होता, आता कठीण झेल तुम्हाला पकडायला लागला. प्रयत्न सुंदर होते या मॅच मध्ये. आपण बघतो समीरचे तिसरं षटक प्रगती पथावर असताना आपण पाहतोय. हा ऍक्शन रिप्ले बघा. झेल थोडासा कठीण होता, मात्र एका हातामध्ये झेल पकडण्याचा प्रयत्न केला होता. सिंगल इथे मिळाली. धावसंख्या 29 सेकंड. सिद्धू पाटील, सुजाल, सर्वच यंगस्टर आपल्याला पाहायला मिळत आहेत. देवीचा बडा संघामध्ये मात्र हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर होता, पंच वाईट चिकून करतायत. 30 धावा धापलगती लागलेत. शॉर्ट फायनलला आपण राम मात्र यांना तुम्ही पाहतायत. देवीचा बडा म्हटलं तर नेहमी चर्चेत असणारा खेळाडू आहे. डान्सिंग धावतो, विकेट आले. पॉइंटच्या वरून खेळायचं होतं, क्षेत्ररक्षक वेगाने धावतायत. चांगली फिल्डिंग. 2 धावा तिथे मिळालेत. धावसंख्या 32 आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक प्रगती पथावर असताना पहिलीच मॅच देवीचा पाडा विरुद्ध वाडेकर. आणि बघायचं पहिल्या मॅच मध्ये काय टार्गेट सेट करेल या मॅच मध्ये. सुपर स्पोर्ट .in माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या एन्जॉय करू शकाल. क्लिअरिटी, विथ क्वालिटी तुम्हाला पाहायला मिळते. आणि बरेचसे प्रेक्षक यायला त्यांना जमत नाही, त्यांच्यासाठी लाईव्ह टेलिकास्ट असल्यानंतर भरपूर फायदा होतो. म्हणजे घर बसल्या त्यांचंही काम होतं आणि मॅच ही बघू शकतात वेळात वेळ काढून. डान्सिंग विकेट, चांगला चेंडू होता. सुजलचं कौतुक करेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपण बघितलं जरा सूरजच्या माध्यमातून. म्हणजे यंगस्टर आहेत, मात्र कोणत्याही प्रकारचा दबाव सूरजवरती दिसत नाहीये. वय वर्ष 14. आतापासून टेनिस बॉल क्रिकेट मध्ये बघा 14 ते 15व्या वर्षापासून आपल्या गावासाठी, आपल्या टीमसाठी खेळाडू खेळत असतात. आणि त्यातलाच एक खेळाडू आपल्याला सूरज पाहायला मिळतोय. डान्सिंग धावतो, विकेट पुढे आले. मात्र हाई चेंडू सिद्धूला फारसं जमलं नाही असंच म्हणावं लागेल. लॉंग ऑफ वरन क्षेत्ररक्षक वेगाने आले. बघा थ्रो फेकी ॲक्युरेट आहे. रुचित तिथे होते, रुचित भंडारी. हाई चेंडू हवेत. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. साईल वेगाने धावलेत, मात्र भरपूर दूर आहेत. शॉर्ट मिड विकेटला एखादा क्षेत्ररक्षक असतं तर कदाचित जेल झाला असता. मात्र 2 धावा इथे मिळालेले आहेत. 35 धावा. 12व्या खेळाडूने मैदानात जायचं पाणी घेऊन. लक्षात घ्या 3 षटकांतर, म्हणजे आता या बॉल नंतर तुम्हाला मैदानात जायचे. दोन्ही टीमचे 12वा खेळाडू आपल्याला मैदानात जायचं. लक्षात घ्या पाणी घेऊन. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. सूरजची गोलंदाजी आवडली असेल, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सूरजसाठी. काय अफलातून गोलंदाजी केली. 2 दिग्गज खेळाडू वाडेकरचे सिद्धू पाटील आणि प्रणित त्याच्या समोर असतानाही त्यांनी जबरदस्त गोलंदाजी करताना अवघ्या 7 धावा या ओव्हर मध्ये खर्च केल्यात. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रांजल, सरून 11, जय जलेश्वर वाडेकरची धावसंख्या ती 35. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. हेल्थ इन्शुरन्स तुम्हाला पाहायला मिळतो आमचे मिस्टर संदेश मात्रे. नक्कीच तुम्ही पॉलिसी काढल्यानंतर तुम्हाला बरेचसे फायदे पाहायला मिळतात. त्यामुळे संदेश मात्रे यांचे कौतुक करायला हवं. एक चांगली संकल्पना त्यांची पाहायला मिळते आणि स्क्रीनवरती त्यांचा नंबर सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल.
3 षटकाचा खेळ संपलेला आहे. 35 धावा झाल्यात. योगेश मात्रे आलेत चौथ्या ओव्हरमध्ये. वैयक्तिक दुसरा आणि संघाचं चौथं षटक दुसऱ्या स्पेल मध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलेत. पहिल्या षटकात 7 धावा दिल्या होत्या. फक्त दिशा दिली सिद्धूने. हा बॉल जाईल फाईन लेगच्या दिशेने. सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. या चौकाराची नितांत गरज होती, कारण मागच्या ओव्हरमध्ये फारशा धावा आल्या नाही. 7 धावा सूरजने खर्च केल्या होत्या. त्यामुळे इथून सिद्धूला माहिती आहे कोणत्याही टीमला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कमी लेखून चालत नाही. त्यामुळे धावा बनवाव्या लागतील वाडेकर टीमला, हे माहिती आहे सिद्धूला. आणि सिद्धूने बऱ्याच वेळा केलेलं आहे. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले होते सिद्धू. आपण पाहतोय चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची ती समाप्ती होईल. 39 वरती 1 अशी परिस्थिती या मॅच मध्ये आपण पाहतोय. प्रांजल सरून 11 जय जलेश्वर वाडेकर प्रथम बॅटिंग करत असताना फाईट करतोय तो. देवीचा वाडा नंतर उंबारली आणि ओमसे आगासन मध्ये मॅच होईल. बॅकफुटला गेले, जागा बनवली, पॉइंटच्या दिशेने खेळतात. आउटफील्ड फास्ट आहे, नाही थांबणार बॉल. सीमारेषेच्या बाहेर चौकार. या सरासरीने बॅटिंग झाली. 61 धावा वाडेकर संघाच्या आपल्या पाहायला मिळतील या मॅच मध्ये. हलक्या तरी खेळतात बघा. चौकारानंतर क्लास काय असते सिद्धू पाटीलने दाखवून दिलेलं आहे. प्रत्येक बॉल होती सिद्धू पाटीलला माहिती आहे चौकार षटकार येणार नाही. त्यामुळे सिंगल डबल ही क्रिकेटची लाईफ लाईन आहे. तेच करत असताना आपण पाहतो या मॅच मध्ये सिद्धूला तुम्ही पाहतायत. 44 धावा आपल्या पायामध्ये 9 चेंडूचा खेळ केला. सिद्धू 13 वरती नाबाद आहेत. आणि सिद्धूला माहिती आहे 50+ धावा आणि जबरदस्त झेल तिथे टिपलाय. सिद्धूला माघारी परतावा लागेल. फलंदाज बाद होईल. दुसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना वाडेकर टीमला. पंचेचाळीस धावा झाले. 2 चौकार आणि 1 दुहेरी धावा आली. आता प्रशांत पाटील आले बॅटिंग करण्यासाठी. 45 धावा ज्यावेळी आपण संयम दाखवला सिंगल डबल क्रिकेटची लाईन त्यावेळी 2 धावा घेतल्या होत्या सिद्धूने. प्रशांत पाटील आलेत. मेगा फायनलची मॅच तुम्ही पाहिली. उंबाडीची स्पर्धा पिसिवली विरुद्ध वाडेकर. आणि असं वाटलं तर वाडेकर संघ त्या स्पर्धेमध्ये पराभवाच्या छायेखाली मात्र 4थ्या षटकातील जो शेवटच्या बॉलवरती षटकार केतन चौधरीने मारला त्यानंतर प्रशांतने ती मॅच जिंकून दिली. फायनल मॅच वाडेकर टीमला. स्लॉगरच्या षटकामध्ये प्रशांत नेहमी चर्चेत असतात. हा शेवटचा बॉल आहे. पहिलाच बॉल फेस करत असताना मध्ये चांगली थ्रोफेकी 4 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 46 धावा झालेत वाडेकर संघाच्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर. पुढच्या मॅच मध्ये तुम्हाला ओमसे आगासन विरुद्ध गावदेवी उंबारली. आगासनचे कॅप्टन इथे आलेले आहेत. उंबारली संघाचे कोणी खेळाडू प्रतिनिधी आपण आला असाल तर आपण रिपोर्टिंग करा. फर्स्ट मॅच, सेकंड मॅच, त्यानंतर विनरची मॅच होईल. त्यानंतर चौथी मॅच जीजी स्पोर्ट वाकलड विरुद्ध निलजे बी आणि बेतवडे विरुद्ध अंतारली अशा मॅचेस होतील. लक्षात घ्या. रुचित भंडारी आले स्वागोरच्या षटकामध्ये. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहतोय आज आपण पाहिलं इलेक्शन दीपेश आज रिझल्ट सुद्धा आहे. त्यामुळे सर्वांनाच आतुरता असेल की कोण जिंकेल, कोण हारेल, कोणाचा महापौर होईल, कोणाचा उपमहापौर होईल, या सर्व गोष्टी क्लिअर होतील संध्याकाळपर्यंत. राजकीय धुमा ही तुम्ही पाहिली. 15 जानेवारी मतदान आपण सर्वांनीच केलं. 46 धावा झालेल्या आहेत. रुचित भंडारे आले स्लॉगवरच्या षटकामध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये. आणि बघा रुचित आता कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. पहिला चेंडू हवेत आहे.
कॉल दिलाय सूरज वय वर्ष 14 आणि बघा सूरजने जबरदस्त झेल टिपलाय. प्रशांतलाही माघारी परतावं लागेल. 46 वरती लागणार अजून एक धक्का वाडेकर टीमला. नक्कीच दीपेश आज डीजे बँजो नक्कीच दुपारच्या नंतर वाजतीलच ज्यावेळी रिझल्ट येतील. सर्वेश पाटील आलेत गोलंदाजी करण्यासाठी. आपण पाहतोय फटाक्यांचा आवाज ऐकायला मिळेल. 46 धावा झालेल्या. 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथून 50-55 पर्यंत देवीचा पाडा संघाने वाडेकर संघाला थांबवलं. खूप चांगला प्रयत्न त्यांचा असेल आणि या मॅच मध्ये त्यांची वापसी होऊ शकते. कारण की विकेट सॅक्रिफाईस केली. ते सर्वेश आल्या पावली माघारी परत आहेत. अजून एक धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये प्रांजल सरून 11 जय जलेश्वर वाडेकर टीमला. ज्या प्रकारे सर्वेशला तुम्ही पाहता गोलंदाजी करताना तशीच गोलंदाजी तुम्हाला आता रुचित भंडारीच्या मैदानात पाहायला मिळते. चेंडू पडल्यानंतर हलकासा बाहेर काढतात. त्यामुळे फलंदाजाला थोड्याशा अडचणी येतात. म्हणजे बघायचं प्रणित पाटील नेहमी चर्चेत आहे. सध्याचा आपण तुम्ही 2025-26 चा विचार केला तर प्रणित पाटीलच्या नावाची चर्चा संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल स्ट्राईक का घेतली स्वतःकडे आणि बॉलला पाठवून दिलंय. बॅकवर्ड स्कोअर लेखाली लॉंग लेगच्या वरून सीमा रेषेच्या बाहेर सिक्सर. स्ट्राईक स्वतःकडे घेतली. सर्वेश सुद्धा एक चांगला बॅटर आहे. कारण सर्वेशने मॅच जिंकून दिली पहिली काकडवालच्या विरुद्ध पालेगावच्या स्पर्धेत. आपण पाहिलं वाडेकर संघाला आणि सर्वेशने काय बॅटिंग केली होती पालेगावच्या क्रीडांगणामध्ये. आणि त्या सर्वेशला का बाद केलं तर 2 चेंडू पाहिले प्रणितने की एक्झॅक्ट रुचित काय करतोय. जरी फिरकी गोलंदाज असेल म्हणजे त्याला वेट अँड वॉच जर आपण खेळलो. मी जर स्ट्राईक घेतली तर मी चौकार षटकार मारेल हा आत्मविश्वास त्याच्याकडे होता आणि त्याचमुळे त्यांनी स्ट्राईक घेतली. 50 कंप्लीट. 52 धावा दाखल कधी लागल्या त्या प्रांजल सरून 11 जय जलेश्वर वाडेकर. चला उंबारली टीम कॅप्टन प्रतिनिधी कोणी असेल तर रिपोर्टिंग करा. रोहित पुंडे तर बघा मॅन फ्रॉम आकासर. वेगवान चेंडू होता. ऍक्शन रिप्ले आपण बघूया. राईट मोडते विकेट. गोलंदाजी करतायत सिम. सर्वेचीच कला या गोलंदाजाकडे दिसते. योग्य बॉल आहे. योग्य डिसिजन. लेग स्टंपवरून हा बॉल गेलेला आहे. डॉट बॉलची समाप्ती. रुचित इथे चेंडू हवेत आहे. रुचितने कॉल दिलाय की समीर. कोणीच कोणाला कॉल दिला नाहीये. कपिल नाराज आहेत थोडेसे कारण एकही चेंडू न खेळता ते रनआउट झालेले आहेत. त्यामुळे आता ते नाराज असणारच आहेत आणि फलंदाज बाद. भूषण आलेत नवीन फलंदाज. आपण मध्ये 53 वरती 5 विकेट गेलेत वाडेकर टीमचे. कधी समीर धावले, रुचित धावले. कुणी दोघांनी एकमेकांना कॉल दिला नाही. अन्यथा झेल झाला असता. आणि बघायचं प्रणितने जर शेवटच्या बॉलवरती चौकार षटकार मारला तर तोही फायदेशीर पडेल वाडेकर टीमला आणि त्याचमुळे त्यांनी कपिलची विकेट सॅक्रिफाईस केली. भूषण पाटील 9 सेकंड आहेत. वेगवान चेंडू होता मात्र वेगवान चेंडूला वेगवान उत्तर देता आलं नाहीये. तिथे फिल्डिंग थोडीशी खराब आहे.
3 धावा तर पूर्ण झालेत. मात्र चौथी धाव घेत असताना फलंदाज बाद झालेले आहेत. 56 धावा झाल्यात. विकेट 6 गेलेले आहेत. प्रथम धावांचा पाठलाग या मॅच मध्ये करायचे. टीम देवीचा पाडा या टीमला मात्र चला उंबारली टीमचे कॅप्टन आता सध्या कॅप्टन ऑलरेडी आले. ज्यावेळी मॅच सुरू होईल दुसऱ्या सत्रामध्ये आवाज ऐकायला मिळेल तुम्हाला. कल्याण डोंबिवली समालोचक संघटनेचे अध्यक्ष विनोद पाटील यांचा. मात्र तत्पूर्वी ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. Thank you very much, Nitin Khan sir. सगळ्यांचाच मात्राडी क्रिकेट संघ मात्राडी आयोजित मात्राडी चषक 2026 स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिला सामना उद्घाटनीय सामना देवीचा पाडा वर्सेस जय जलेश्वर क्रिकेट संघ वाडेघरमध्ये. वाडेघरने निर्धारित 5 ओव्हरमध्ये 56 धावा धावफलकावरती लावलेले आहेत आणि 57 धावांचं लक्ष्य देवीचा पाडा संघाला इथून चेस करायचं आहे. ओपनिंग पेअर मैदानात दाखल झालेले आपण बघता. त्या ठिकाणी समीर आणि त्याचबरोबर योगेश बॉलिंग मार्कवर तयार. कपिल पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. या संघाचा फ्रंटलाईन बॉलर डाव्या हाताचा अत्यंत शैलीदार आणि भरवशाचा गोलंदाज कपिल पाटील तयार होतोय. स्ट्राईकला समीर. 57 करायचे आहेत. गोलंदाजी अप्रतिम राहिली देवीचा पाडा संघाची. पहिल्या सत्रामध्ये आपण बघितलं पायातला चेंडू ऑन साइडला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, संपर्क व्यवस्थित नव्हता, गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. त्या ठिकाणी कपिलने जाऊन चेंडू उचललेला आहे. हा डॉट बॉल. 57 धावा करायचे आहेत. बघूया कशा पद्धतीने त्या होत आहेत.
हो प्लेड ऑन, फलंदाज बाद, पहिला डॉट आणि त्यानंतर दुसऱ्याच बॉल वरती विकेट समीरची या ठिकाणी प्राप्त केली आहे. पहिला गडी बाद देवीचा पाडा संघाचा. ऍक्शन रिप्ले, बॅटची एज लागली आणि चेंडू जाऊन धडकलेला आहे तो यष्ट्यांवरती. कपिलचं सेलिब्रेशन आपण बघताय तर नेहमीप्रमाणे अशाच पद्धतीने आपण बघत आलेलो आहे. अत्यंत शांत स्वभावाचा, पण जेव्हा बोलतो तेव्हा आपल्याला माहिती आहे की कपिल कशा पद्धतीने बोलतो. पण मैदानावरती नेहमीच चांगलं प्रदर्शन करण्याचा प्रयत्न त्याचा असतो आणि एक सच्चा क्रिकेटर आहे. वाडेकर संघासाठी नेहमीच 100% योगदान देण्याचा प्रयत्न असतो. बॉलिंग मार्कवर कपिल, स्ट्रायकिंग एंडला रुचित. ओहो, आणि बघा त्या ठिकाणी अगदी यष्ट्यांच्या जवळून गेलाय की का बॅटची एज लागले बहुतेक अंपायरचं म्हणणं आहे. आणि बघा हा डॉट बॉल, अप्रतिम ऍक्शन रिप्ले. बघा कशा पद्धतीने चेंडू होता आणि बाहेर निघणारा चेंडू होता. डॉट बॉल, सलग 3 चेंडू निर्धाव, त्यामध्ये एक विकेटही प्राप्त केले. 57चं टार्गेट चेस करणं थोडंसं कठीण जाऊ शकतं, कारण वाडेकर संघाकडे तशी गोलंदाजी आहे. त्यामुळे या गोलंदाजीला आणखीन एकदा का आउटसाइड एज, फलंदाज रुचितलाही परतावा लागेल. आणखीन एक धक्का, 4 चेंडू ते एकही धाव नाही, पण त्याचबरोबर 2 विकेट गमावलेले आहेत. आणि बघूया आता प्रश्न निर्माण झाला की इथे मेडनवर बघायला मिळते की काय. आउटसाइड एज आणि नेस्टच्या मागे मास्टर माइंड सिद्धूने अचेल टिपलाय. या पुढचा सामना ओमसाई आगासन आणि गावदेवी उंबारली. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं अनिवार्य मित्रांनो, पण आगासनचे कॅप्टन इथे आलेत, उंबारलीचे आलेत का बघा. आता टॉस नाही झाला इनिंग ब्रेक मध्ये, पण 3 ओव्हर मध्ये तरी टॉस व्हायला पाहिजे. लक्षात असू द्या, गावदेवी क्रिकेट संघ उंबारली, त्यांच्या समोर खेळणारा संघ ओमसाई आगासन इथे उपस्थित आहेत. कॅप्टन ओमकार खूप लवकर आले होते या ठिकाणी. या दरम्यान एक लेजंड क्रिकेटर माताडी गावचे आशीर्वाद पाटील यांचं आगमन होते. आशीर्वाद पाटील यांचं माताडी चषक 2026 मध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. 4 चेंडू एकही धाव नाही, पण 2 धावा इथून मात्र प्राप्त केल्या आहेत वाडेकर टीमने. न्यू बॅटर मैदानावरती त्या ठिकाणी दाखल झाले. अक्षय तयार, थोडीशी नाजूक स्थिती जरूर झालेली आहे, पण 57 चेस करण्यासाठी इथून एखादी पार्टनरशिप फार गरजेची आहे देवीचा पाडा संघाच्या बाजूने. ऑन साइडला फायनली अकाउंट ओपन केलं, एकदा पूर्ण आणि डीप मध्ये चेंडू पोहोचणारच होता, पण सर्कलच्या आत थांबवला. पण त्या आधी या 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत फार वेगाने, आणि 2 धावेने अकाउंट ओपन होतोय गावदेवी क्रिकेट संघ देवीचा पाडाचं. 2 धावा 2 विकेट. ऍक्शन रिप्ले बघा, सर्कलच्या बाहेर चेंडू या ठिकाणी पोहोचला होता. कपिलचे चांगले प्रयत्न, डीप मध्ये क्षेत्ररक्षक खूप मागे होता, एक क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला होता आणि अगदी मध्यभागी ते गॅप मध्ये खेळले होते. आणि या 2 धावा येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 2 गडी बाद 2. कपिल और रिव्हर्स अटेम्प्ट केला, फिल्डर आहे त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण. बॅकवर्ड पॉइंटला भूषण होते. हलकस अपील त्या ठिकाणी पंचांना प्रश्न विचारला गेलाय, पण पंचांनी नकारावरती मान डोलावलेली. अशा पद्धतीने पहिले षटक संपन्न होते. धाव फलकावरती बघतो आपण 3 विकेट 2. हा ऍक्शन रिप्ले बघा. आणि मंडप डेकोरेटचे कोणीही प्रतिनिधी सर्व असतील तर संपर्क साधा आयोजकांशी. नेपथ्यकार कोणीही, सजावटकार, डेकोरेटर्सचे या टीमचे कोणीही सदस्य असतील तर संपर्क साधा. उंबारलीचे कॅप्टन आलेले तर आगासनचे देखील कॅप्टन. 3 ओव्हर मध्ये आपण या ठिकाणी जरूर टॉस करणार आहोत. सुपर स्पोर्ट्स वरती ही स्पर्धा कव्हर केली जाते. HD लाईव्ह स्ट्रीमिंग कव्हर ऑल टाइप ऑफ इव्हेंट्स, LED, जिमी अँड ड्रोन कॅमेरा, कॉर्पोरेट मीटिंग विथ झूम ॲप, all sports and event management, multi-camera and HD instant reply
फेसबुक आणि यूट्यूब मल्टी लाईव्ह. जरूर संपर्क साधा दीपेश मुंडे यांच्याशी. कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. कुठली स्पर्धा इव्हेंट तुम्हाला जर लाईव्ह करायचा असेल, प्रकाश झोतामध्ये आणायचा असेल तर जो दिलेला नंबर आहे 8097247775. अतुलला पाचारण करण्यात आलेले. या ठिकाणी पहिलाच बॉल अतुलचा आपण बघताय तर निर्धाव येतोय. सफरा मैदानावरती, याच मैदानावरती आपण 83 धावा देखील मागच्या स्पर्धेमध्ये बघितल्या होत्या. जबरदस्त कामगिरी झाली होती. ड्राईव्ह करतायत फिल्डर त्या ठिकाणी. कपिल पोहोचू शकले नाही. डीप मधून क्षेत्ररक्षक आलाय. अचानक चेंडूने दिशा बदलली होती. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण बघतायत फार वेगाने आले होते. वैदिक होते. 2 धावा येत आहेत. धावसंख्या धावफलकावरती 5 आणि टी शर्टचे पुरस्कर्ते आहेत वाडेगरचे कृष्णा मसाले. हे तुम्हाला त्या मागे दिसते आणि अत्यंत प्रसिद्ध असं हे शॉप आहे आणि त्याचे जे ऑनर आहे त्याचं नाव माहिती नाही. मला माहिती नाहीये, हरकत नाही. या दरम्यान वाईट बॉलचा इशारा अंपायरचा येतोय. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 6. आउटसाइड दी ऑफ स्टंप पिचिंग झाली होती. खराब लेंथ होती. आपण बघ अजिंक्य म्हात्रे यांचं आगमन झाले. माताडी यांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. बॉलिंग मार्क तयार. अतुल ओव्हर द विकेट. जाऊ दिलाय. पुन्हा टाकावं लागेल. ऑफ स्टंपच्या बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न जरूर होतोय पण या प्रयत्नात चेंडू वाईड लाईनच्या बाहेर पिचिंग होतो आणि त्यामुळे अंपायरला सकाळच्या सत्रामध्ये ही कवायत, ही कसरत करावी लागते. जुनी विजयासाठी 50 धावा करायच्या. 7 धावा झालेल्या आहेत. रिव्हर्स खेळतायत. गॅप मध्ये नाही खेळता आला. 1 धाव. या दरम्यान फार वेगाने पूर्ण करताय. क्षेत्ररक्षक होते बॅकवर्ड पॉइंटला. आपण बघतोय त्या ठिकाणी भूषण. चांगलं क्षेत्ररक्षण भूषणचं आपण बघितलं या इनिंग मध्ये. आतापर्यंत 2 वेळा चेंडू त्याच्याकडे गेला पण दोन्ही वेळा तो दक्ष होता, सावध होता आणि तशीच फिल्डिंग तुम्हाला करावी लागते. बॅकवर्ड पॉइंट असेल, गली असेल, थर्ड मॅन असेल, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, या काही जागा आहे जिथे चेंडू बॅटवर आल्यानंतर फार वेगाने येतो आणि तिथे फिल्डिंग करणारा क्षेत्ररक्षक नेहमीच सावध असणं गरजेचं आहे. योगेशला प्रथमच स्ट्राईक मिळते. फुल टॉस ड्राईव्ह करताय. डीप मध्ये फील्डर त्या ठिकाणी आहेत. वैदिक गेलाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि येतोय पहिला चौकार देवीचा पाडा संघाला योगेशच्या बॅट मधून. प्रयत्न झाला खरं तर एफर्ट्स कुठेतरी कमी पडले. आपण जर पाहिलं तर चांगला क्षेत्ररक्षक आहे पण त्याच्या रेंजच्या बाहेर. पण 100% कमिटमेंट तुम्हाला प्रत्येक वेळी ही द्यावीच लागते. लॉफ्ट केल्यावर द बॉलर हेड स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. आणखीन एक लाजवाब फटका. स्ट्राईक मिळालीच नव्हती आणि जेव्हा मिळाली तेव्हा योगेशने दाखवून दिलं आपल्या संघ सहकार्याने की बॅटिंग कशी करायची असते, दबाव कसा झुगारायचा असतो. या 2 चौकाराच्या माध्यमातून योगेशने मात्र धावसंख्येला घेऊन गेलाय तो पुढे 16च्या घरामध्ये. अप्रतिम हा स्ट्रोक होता. मागचा कव्हर ड्राइव्ह आपण बघितला पण हा लॉफ्ट स्ट्रेट ऍक्शन रिप्ले बघा पुन्हा एकदा अगदी पुढ्यात दिला होता. फोर्सिंग स्ट्रोक ताकद झोकून दिली होती. माहिती आहे गॅप आहे आणि जाणून बुजून तर पूर्व नियोजित फटका होता. अतुल पुन्हा एकदा तयार. ड्राइव्ह क्रॅकिंग कव्हर ड्राइव्ह गेलाय चेंडू त्या ठिकाणी अडवलाय आतमध्ये. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालंय जरूर पण 2 धावा इथून मिळतील आणि अशा प्रकारे या 2 धाव्याने धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे ती 18. पहिल्या ओव्हर मध्ये धावा केवळ होत्या. आपण जर पाहिल्या तर पहिल्या ओव्हर मध्ये 3 धावा होत्या आणि या ओव्हर मध्ये तब्बल 15 धावा आल्या. त्यामध्ये 2 वाईड होते, 2 चौकार आपण बघितले आणि हे षटक कुठेतरी आता देवीचा पाडा संघाला या मॅच मध्ये घेऊन येते आणि कुठेतरी चिंता वाढवणार हे षटक राहिलेले वाडेकर संघासाठी. का तर बॅटिंग मध्ये कुठेतरी ती अपेक्षित धावसंख्या बनवता आली नाहीये.
मैदानावरती वाडेकर टीमला. या मैदानावरती आपण बघतो की 60, 70, 80 धावाही होतात, पण याच मैदानावरती खेळपट्टी अशा पद्धतीने जी आहे, मागच्या मॅच मध्ये आम्ही बघितलं की अनियमित उसळी ज्याला आपण म्हणतो की ती उसळी बघायला मिळते, कारण चेंडू कधी कधी खाली राहतो, कधी कधी थोडा अचानक उसळतो देखील, त्यामुळे फलंदाजी करणं इतकं सोपं काम नसतं. पण योगेशने या मॅच मध्ये चांगली 18 धावा झालेल्या आहेत आणि 39 धावांची अजूनही गरज. फुल टॉस ऑन साइड टर्न केला, फील्ड डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आपण बघताय प्रियांशु होते. यंगस्टर सातत्याने इम्प्रेस करतायत. अनेक संघांमध्ये आपण यंदा भरपूर यंगस्टर बघितलेले जे सातत्याने स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी तयार झालेले आहेत आणि पुढची पिढी येणं फार गरजेचं आहे. जेव्हा जुनं जाईल तेव्हा नवं येईल आणि नवं आलं तर जुन्याला जाण्याची इच्छा देखील होईल. आता बऱ्याचदा काय होतं की नवीन नवीन दुखण्यामध्ये जुना हा इलाज सातत्याने आपल्याला बघायला मिळतो. हा चेंडू डॉट ऍक्शन रिप्ले बघा, चेंडू नेहमी अँगल क्रिएट करतात, त्यात त्यांच्याकडे तो नॅचरल स्विंग आहे, आउट स्विंग आपण बघतो, जो चेंडू बाहेर ते नेहमी काढत असतात आणि दोन्ही गोष्टी करू शकतात. कधी आत आणतात, कधी चेंडू बाहेर काढतात. व्हेरिएशन त्याच्याकडे प्रचंड आहे. उगाच आपण म्हणत नाही की फिरकीचं माहेरघर म्हणजेच वाडेघर, आणि वाडेघरने काय जबरदस्त एक ओळख निर्माण केलेली आहे फिरकीच्या माध्यमातून. स्विच करण्याचा प्रयत्न विथ टर्न खेळण्याचा प्रयत्न होता, पण तो संपर्क झाला नाही. आपण बघू शकाल ऍक्शन रिप्ले मध्ये चेंडूची जी बाउन्स आपण जे बघितला तो बाउन्स प्रचंड होता या बॉल मध्ये, डिलिव्हरी मध्ये. धावसंख्या आपण 19 धावा. पुन्हा एकदा बॅटची झेलची शक्यता, फलंदाज होईल बाद आणि धक्का लागतो मैदानामध्ये. तिसरा गावदेवी क्रिकेट संघ देवीचा पाडा संघाला फलंदाज योगेशच्या खेळीचा अंत. न्यू बॅटर मैदानावरती राम उर्फ गोट्या त्या ठिकाणी दाखल झालेले आहे. या संघाचा अत्यंत घातक फलंदाज, ज्याने अनेकदा आपल्या संघासाठी मोठमोठ्या इनिंग साकारलेल्या आहे. व्यावसायिक क्रिकेटचा प्रचंड अनुभव त्याच्या पाठीशी आहे. पण बघूया राम या क्षणाला अशा पद्धतीने बॅटिंग करतो. 19 वरती 3 गडी गमावलेले आहेत. आपण बघतात गावदेवी क्रिकेट संघ देवीचा पाडा संघाने विजयासाठी अजूनही आपण जर पाहिलं तर या ठिकाणी गरज असणार आहे ती 38 धावांची, आणि 38 धावा करण्यासाठी आता चेंडू किती शिल्लक आहेत बघा. चेंडू या ठिकाणी आपण बघितलं तर 14 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 38 धावांची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट 16.29 प्रति ओव्हर मागे हा रिक्वायर्ड रन रेट राखायचा आहे. बॉलिंग मार्कवर तयार कपिल. पहिलाच बॉल टिपिकल राम मात्र देवीचा पाडा ब्रँडेड सिक्सर. थँक्यू डीजे सिद्धू. आणि आज यांचा डीजे मागच्या स्पर्धेमध्ये जे डीजे होते त्यांनी प्रचंड इरिटेट केलं आम्हाला. ऑन साइडला काय ताकद झोकून दिली होती, लॉंग ऑनच्या वरून आपण बघतायत अप्रतिम टायमिंग. धावसंख्या 25 झालेली म्हणजे अजूनही 32 धावांची गरज आहे. राम आला आणि राम नुसता आला नाही तर कुठेतरी एक आस घेऊन आलाय मैदानावरती देवीचा पाडा संघासाठी. फार मोठं टार्गेट नाहीये, 2-3 मोठे फटके आले की रिक्वायर्ड रन रेट लगेचच खाली येईल. पण 13 बॉल 32 अजूनही करायचे आहेत. कपिल तयार. फुल टॉस आहे, समोर खेळतात सिद्धू आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण केवळ एकदा मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले आपण बघतोय. तर रणजित आम्हाला सांगतायत की 26 धावा झालेल्या आहेत आणि पाणी घेऊन जा. आपण या टॉस करूया. दोन्ही कॅप्टन या, उंबारली आणि त्याचबरोबर आगासांचे कॅप्टन. उंबारली टीम आलेली आहे टॉस साठी. दोन्ही कॅप्टनही लवकरात लवकर यायचे. अजिंक्य मात्र यांना विनंती करणे, आपण अजिंक्य एक यशस्वी उद्योजक आणि क्रिकेटवरती नितांत प्रेम जसं राहिलेले ते अजिंक्य या ठिकाणी आपण बघताय.
या नाणेफेकीची प्रक्रिया आपण पूर्ण करूया. अमोल त्या ठिकाणी निहार या सगळ्यांची प्रचंड मेहनत आपण बघतायत. तर प्रेम संगनायकाच्या भूमिकेत दुसऱ्या बाजूला ओमकार आणि आदित्य यांच्या शुभारंभ आपण करूया नाणेफेक. एक जबरदस्त बॅटल. उमारली संघ एक चांगल्या फॉर्म मध्ये असलेला संघ, दुसऱ्या बाजूला आगासन संघाचा परफॉर्मन्स या मैदानावरती नेहमी चांगला राहिलाय. तर आगासने टॉस जिंकलेला आहे. प्रथम ते फिल्डिंग करणार आहेत आणि बॅटिंग करायचे उंबारलेलं आहे. आणि बघा प्रत्येक संघनायकाला ही सूचना असणार आहे की आपण आयोजकांशी संपर्क साधायचा लगेचच टॉस झाल्यानंतर. का तर अनाउन्समेंट करायला आम्हालाही ती गोष्ट आवडत नाही की जो तुमचा काही प्रवेश शुल्क असेल. दरम्यान विजयदादा पाटील यांचं आगमन होतं. एक लेजंड क्रिकेटर 40+ क्रिकेट सध्या एन्जॉय करतायत. दादांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. जो काही प्रवेश शुल्क असेल तो प्रत्येकाने या ठिकाणी आपण तो जमा करायचा आहे. डोंबिवलीमध्ये आपल्या अजिबात असं कधी होत नाही की प्रवेश शुल्क कोणी ठेवलाय. पण बाकी ठिकाणी आम्ही बघितलेलं की 1 लाखाची स्पर्धा असली की हातामध्ये शेवटला 15-20 हजार रुपये टेकवतात. सांगतात की एंट्री फी झाली नाही. 5,000च्या ऐवजी कोणी 2,000 देऊन जातो, 3,000 देऊन जातो. या गोष्टी आम्ही बघितलेल्या आहेत. वय मैदानाकडे 12 चेंडू आणि 31 धावांची गरज. स्ट्राईकला राम, बॉलिंग मार्कवर फेकीचा जादूगर सिद्धू तयार. अगेन्स्ट द टर्न घ्यायचा प्रयत्न. डॉट बॉल. सिद्धूचा पहिलाच डॉट आलाय. चेंडूची तपासणी करण्यासाठी चेंडू त्या ठिकाणी घेतलेल्या हातामध्ये आपण बघताय तो म्हणजे रामने. दरम्यान केजू मुंडे यांचे आगमन झाले. स्वागत आहे केजू. एक लेजंड क्रिकेटर आपल्या ठाणे डिस्ट्रिक्ट मधला जो सातत्याने ओमच्या आगासांसाठी ग्रामीण क्रिकेट खेळतो आणि त्याचबरोबर खुल्या गटातून आपण केजूला कित्येकदा खेळताना बघितलेले. तोच केजू मुंडे या ठिकाणी त्याचं आगमन आपण विनंती करतो. केजू आपण व्यासपीठावरती आयोजकांची विनंती आहे, इन्व्हिटेशन आहे आपल्यासाठी. हा चेंडू बॅटवर नाही आला, गेलाय गलीच्या दिशेने. तिथे झालंय खराब क्षेत्ररक्षण. जिथे डॉट होता तिथे मात्र ही एक धाव येते आणि एका धावेच्या मदतीने इक्वेशन बदलेल. 10 बॉल 30ची गरज आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे. या ठिकाणी आपण बघताय कदर केजू यांचे बंधुराज जे आपल्यामध्ये नाही आहेत. निकेशच्या असंख्य आठवणी आपल्या हृदयात आहेत आणि त्याच्या स्मरणार्थ निकेश मुंडे यांच्या स्मरणार्थ केजू मुंडे यांनी आपल्याला उत्कृष्ट गोलंदाज सगळ्या ट्रॉफीज आपल्याला दिलेल्या आहेत, ज्या उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर. थँक्यू. केजूच्या अमूल्य योगदानाबद्दल माताडी क्रिकेट संघ माताडी मनापासून त्यांचा आभार व्यक्त करते. असे अनमोल सितारे आपल्याला जे सोडून गेलेत, निकेश असतील, रिचे असतील, त्याचबरोबर वीरेन असतील, निलेश म्हात्रे, ही यादी फार मोठे. खरं तर या सगळ्यांच्या आठवणी मनाला वेदना देणार आहेत. ज्यांनी फुल टॉस उडवलाय, कपिलच्या डोक्यावर न गेलाय. चेंडू सीमारेषेच्या दिशेने बघूया. अंपायरचा इशारा आहे तो षटकार. ची गरज आहे आणि या षटकारने बघा मॅच मध्ये कुठेतरी आणलेले पुन्हा एकदा देवीचा बडा संघाला या स्पर्धेसाठी जे सामनावीराच्या ट्रॉफीज तुम्ही बघतायत. स्वर्गीय भायमाबाई सामनावीराची ट्रॉफी आणि मॅडम स्वर्गीय भायमाबाई पाटील यांच्या स्मरणार्थ सौजन्य श्री आशीर्वाद पाटील याचकडून सन्मान चिन्ह आणि सामनावीर या सगळ्या ट्रॉफीज आम्हाला आशीर्वाद पाटील यांनी दिलेले. तर 33 झालं, 24ची गरज आहे. 24 आज षटकार आला आणि षटकारने बघा मॅच मध्ये आता पुन्हा एकदा कमबॅक करतोय तो गावदेवी क्रिकेट संघ देवीचा पाडा. अगेन्स्ट टर्न घ्यायचा प्रयत्न. चेंडू गेला स्लिप पॉइंटच्या दिशेने. थ्रो थोडासा खराब होता. अतुलचा पण सिद्धू होते त्यामुळे हा चेंडू त्या ठिकाणी त्यांनी थांबवलेला आहे आणि अशा पद्धतीने एक धाव येते आणि आता 23 धावांची गरज आहे 8 चेंडू मध्ये. स्टॅकिंगला सरकला राम. एक जबरदस्त कॉन्टॅक्ट जोगांमध्ये होणार आहे. कित्येकदा एकमेकांच्या समोर आले असते, कित्येकदा सिद्धूने बाद केला असेल, कित्येकदा आक्रमणे बघितले असेल, कित्येकदा थांबवले असेल. सिद्धू काय करणार बघूया. सध्या तरी आपण बघितलं सुरुवातीचे 2 चेंडू अप्रतिम हाताळले होते रामच्या अगेन्स्ट,
पण आता राम पुन्हा एकदा स्टार्किंग इनला येतो. अखेरचे 2 चेंडू शेष आहेत. 8 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. पहिला सामना रंगत स्थितीमध्ये जाऊन पोहोचलेला आहे आणि प्रेक्षकांची उत्कंठा शिगायला लागली आहे. उत्कंठा तर आता सगळ्यांची तिकडे निकालावरती लागलेली आहे महानगरपालिकेच्या. पण ही मॅच देखील तितकीच इंटरेस्टिंग. अगेन्स्ट टर्न पाठवलाय भरपूर लांब सीमारेषेच्या पार हा षटकार. बघा अगेन्स्ट द टर्न खेळ लेग ब्रेक होता. लेंथ लवकर पिक केली माहिती आहे चेंडू कुठल्या पद्धतीने. आणि बघा विजयासाठी आता करायचे धावा 17-7 चेंडू मध्ये. अखेरचा चेंडू असणार आहे. हा चेंडू फार महत्वाचा आहे आणि वैयक्तिक 14 वरती खेळतोय. 5 चेंडूंचा सामना केलेला आहे. बॉलिंग मार्कवर तयार पुन्हा एकदा त्या ठिकाणी तयार. सिद्धू षटकार आलाय. दबाव जरूर आलाय आणि कुठेतरी थोडासा जो दबाव ट्रान्सफर झालाय जय जलेश्वर क्रिकेट संघ वाडेकर वरती. 7 बॉल 17 ची गरज आहे. स्टार्किंग इनला राम तयार. पुन्हा एकदा सिद्धू. चांगला चेंडू होता. संपर्क त्या ठिकाणी झाला नाहीये आणि या दरम्यान आपण बघता एक धाव लेग बायच्या रूपाने येते आणि अशा प्रकारे इक्वेशन 6 चेंडू आणि 16 धावांची गरज. विकेट वाडेकरचे 6 होते. देवीचा वाडा संघाचे विकेट केवळ 3 आहेत. त्यामुळे 15 चालतील. विकेटच्या आधारावरती हा सामना जिंकण्यासाठी गावदेवी क्रिकेट संघ देवीचा पाडा संघाला. देवीचा पाडाचा संघ सध्या रेग्युलर क्रिकेटचा हा संघ आपण बघतायत आणि 40+ एक जबरदस्त संघ. या संघामध्ये प्रदीपला जितूला खेळताना आपण बघितलेले. या संघामध्ये नवनाथला खेळताना आपण बघितले. असे जबरदस्त राजू मात्रे हे देखील या टीमचे सदस्य आहेत. ते देखील क्रिकेटचा आनंद घेत असतील. त्यांचे आपण स्वागत करूया. देवीचा पाडा म्हटलं की विजयदादा भोईर यांचंही नाव आपल्या समोर येईल जे नेहमीच टीमवरती प्रचंड प्रेम त्यांचं राहिलेलं आहे. राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय असतानाही क्रिकेटवरची श्रद्धा अजिबात कमी होऊ दिली नाही. दुसऱ्या बाजूला वाडेकर अर्थातच फिरकीचं माहेरघर. या संघाने या गावाने अनेक क्रिकेटपटू टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला दिलेले आहेत. सिद्धू पाटील यांचे बंधुराज विजय पाटील एक काळ त्यांनी गाजवला आणि मालिकावीर म्हणून 40+ मध्ये एक बाईक स्वतःच्या नावावरती त्यांनी केली. 2 बाईक आहेत. 6 बॉल गरज आहे विजयासाठी. आता 24 ची गरज. बॉलिंग मार्कवर तयार. प्रशांतला आणलेले. बहुतेक सर्वेश टीम मध्ये नाहीये. सर्वेश आहेत पण एक वेगळी थोडीशी दुखापत आहे हाताला. त्याच कारणास्तव कदाचित बॉलिंग टाकत नाहीये. पहिलाच बॉल फार धोकादायक आहे. पराभवाला कारणीभूत ठरू शकतो या चुका. कारण आधीच त्या ठिकाणी रन कमी आहेत. 15 ची गरज 14 चालते. बघू शकाल भरपूर बाहेर पिचिंग आहे. प्रशांत ऑप्शन जेव्हा नसतात तेव्हा मात्र तुम्हाला कुठला तरी एक ऑप्शन निवडावा लागतो. नाईलाज असतो. सर्वेश सारखा एक फिरकी गोलंदाज मात्र टीम मध्ये आहे पण दुखापतग्रस्त असल्या कारणाने त्याला हे षटक हाताळता आलं नाहीये. स्विंग केला. स्क्वेअर ऑफ द विकेट. आउट ऑफ द फॉल. ह्यूज अँड मॅक्सिमम 6 आर. पाच चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. प्रणित टीम मध्ये. प्रणितने षटक हाताळणे प्रशांत वरती जबाबदारी सोपवलेली आहे. पण बघूया प्रशांत कमबॅक करेल का. इथून जर 1-2 बॉल डॉट फेकले तर या मॅच मध्ये कमबॅक करता येईल. पण समोर राम सारखा एक खंदा फलंदाज, एक नामांकित फलंदाज त्याच्या नावावरती असंख्य रेकॉर्ड आहेत. तो राम इथून ही मॅच संपेल का. फुल टॉस. बैल मुझे मार या प्रकारचा चेंडू होता आणि या 9 वरती हा षटकार. इथून मात्र सामना आता पूर्णपणे खुला गेलाय. आता विजयासाठी 2 धावांची गरज आहे. फ्रीड तर असेल आणि 5 बॉल
आता शिल्लक आहे. 5 चेंडू 2 धावांची गरज. कारण की प्रशांतला आपण गोलंदाजी करताना फारसं बघितलं नाही. प्रणित देखील होता ऑप्शन, पण एक वेगळी रणनीती असते. बऱ्याचदा आपण म्हणतो की त्याची बॉलिंग होत नाही, खराब बॉलिंग पडते म्हणून त्याला ओव्हर दिली जात नाही. पण जर त्याला बॉलिंग पासून दूर ठेवलं एखाद्या गोलंदाजाला तर मात्र तो फॉर्म मध्ये कसा येईल. आणि बघा मॅच फिनिश. हेलिकॉप्टर उडवला, विजयाचा हेलिकॉप्टर आहे. सामना जिंकलाय गावदेवी देवीचा बडा संघाने. अभिनंदन देवीचा बडा संघ, तुमचं खूप खूप अभिनंदन. शुभेच्छा पुढच्या मॅच साठी. हार्ड लक. जय जलेश्वर वाडेकर. शेवटचा फटका बघा, विनिंग शॉट. हा विजयाचा हेलिकॉप्टर उडवला होता तर राम म्हात्रे उर्फ गोट्याने. आणि कुणाल म्हात्रे नेहमीच्या संघाचे कोच म्हणून आपण त्यांना बघितलेले. एक वेळ आपण बघितलं की देवीचा बडा एक्सप्रेस म्हणून आपण त्यांना संबोधायचं, पण इंजुरीमुळे कुणाला क्रिकेट पासून दूर व्हावं लागलं. लिगामेंटचा त्रास सातत्याने आपण बघतोय. आणि 2 चेंडू मध्ये 16 धावा आलेल्या आहेत. का तर वाडेकरच्या बाबतीत असं घडावं म्हणजे बॉलर्स नाहीये, इतके ऑप्शन असतानाही शेवटचं षटक प्रशांतने हाताळलं. म्हणजे बघा कधी कधी तुमच्याकडे भरपूर ऑप्शन असतात पण त्याला काहीतरी कारण असू शकतात. प्रशांतने 2 चेंडू 16 धावा दिल्या. सामनावीर आपण जाहीर